आता हा अमृतरस कसा बनवायचा तो मी कुठल्या तरी दोन्हीपैकी एका चॅनलवरती बघा, बैसर हरिपाठ हरिकीर्तन याच्यावर किंवा हरिहर बैसर याच्यावरती बघा, कुठल्याही दोन्हीपैकी एका चॅनलवरती हा अमृतरस कशा पद्धतीनं बनवलाय ते सांगितले. आता हे आहे तुळशी अर्क, हा मिळतो मेडिकलमध्ये आणि हे पदार्थही मेडिकलमध्ये मिळतात. आता हा तुळशी अर्क लक्षात ठेवा, यातला कुठलाही पदार्थ शरीरासाठी धोकेदायक नाही, ही पहिली महत्वाची गोष्ट. आपल्याला खूप काही कफ आहे, आपल्याला खूप काही वात आहे, हे ओळखायचं कसं ते सांगतो. पायाचे हे गुडघे किंवा इथले सांधे चालत असताना किंवा उभा राहून लक्षात ठेवा ते दुखतात. मग अशा वेळेला किंवा अंगावरती आपल्या असे चट्टे लाल लाल चट्टे उमटले जातात. ते लाल लाल चट्टे वगैरे जर उमटले तर त्या चट्ट्यावरती हे फक्त थोडंसं एका चमच्यामध्ये घ्यायचं, हे अर्धा चमचा हे घ्यायचं यातलं लिक्विड आणि त्याच्यामध्ये याचे 3 ड्रॉप्स, तुळशी ड्रॉप आहे हा, 5 प्रकारच्या तुळशीचा अर्क एकत्रित करून हा तुळशी अर्क तयार केलेला आहे, मेडिकलमध्ये मिळतो. त्याच्यामधले 5 थेंब त्या अर्ध्या चमचा हे जे आपण घेतलाय, जर जादा असेल तर ह्यातला 1 चमचा घ्या आणि ह्यातले 5 थेंब त्यात मिसळायचे. आणि जिथं जिथं आपणाला कसलाही त्वचारोग असू द्या, कसलाही म्हणतोय, तुमच्या अंगाची खाज होत असू द्या, चट्टे येऊ द्या तुमच्या अंगावरती, गजकर्ण असू द्या, नायटा असू द्या, काहीही कुठलाही त्वचेचा रोग असू द्या, या कुठल्याही त्वचेच्या रोगावरती हे तुम्हाला चालू शकतं. मग त्या चमच्यात घेतलेला आहे, जिथं जिथं तुम्हाला ते खाज होती वगैरे त्या भागामध्ये उगाच थोडंसं असं बोट बुडवायचं आणि त्या भागावरती अशा पद्धतीनं लावून द्यायचं. कुठंही असतं, कधी कधी इथं काकेमध्ये खाज होते, कधी कधी जननेंद्रिय म्हणजे अवघड जागा जिथं आहे, लक्षात आलं का, तिथे कधी कधी खाज होते. कधी कधी काय होतं, कमरेला पण जास्त पॅन्ट आवळल्यामुळं कमरेला कधी कधी खाज येते. तर त्या ठिकाणी याच्यामध्ये फक्त बोट बुडवून ते जर असं चोळलं तर एका मिनिटाच्या आत, एकाच मिनिटाच्या आत सर्व फरक तुम्हाला पडून जातो. हे त्वचा रोगासाठी मी सांगितलं, यातूनही आणखीन फरक पडणार. लक्षात द्या मी काय म्हणतोय. हे किरकोळ त्वचा रोग जे आहेत ते सहजासहजी नाहीशी होतात, यातूनही आणखीन फरक पडेना. तर काय करायचं, मनुष्यासाठी सांगायला लागलोय. हे रस त्वचेवरती कसा लावायचा तो सांगायला लागलोय. घशासाठी कसा घ्यायचा, लहान मुलांना किती द्यायचा ते पुढील व्हिडिओमध्ये सांगतो. परंतु एकाच व्हिडिओमध्ये सगळं म्हणजे ते मिक्सअप होत आहे आणि कोणाला काही कळना, म्हणून हे पुन्हा मी करून दाखवलंय तुम्हाला. येतंय का लक्षात. जर समजा त्यातून यांनी बरं होत नाही असं लक्षात आलं, काही असेल, त्वचेचा कुठलाही रोग असेल, अगदी सोरायसिस जरी असलं तरी तुम्ही प्राथमिक उपचार हा तुम्ही करा, यांनी पूर्णपणे तुम्हाला फरक पडेल. आणि नाही पडला तर मग डॉक्टरला तुमच्या दाखवा. मग काहीतरी तुम्हाला वेगळा आजार कुठला तरी तुम्हाला असू शकतो, परंतु त्वचेचा जर आजार असेल तर हे ह्यातला त्याने अगोदरच्या ट्रीटमेंटनी नाही बरं झालं तर मी सांगतोय, ह्याच्यातला 1 चमचा घ्यायचा. हे बा, ह्याच्यातले 10 थेंब टाकायचे तुळशी ड्रॉप मधले. 1 चमचा कडू लिंबाचं तेल मिळतं ते 1 चमचा आणि 1 चमचा करंज तेल. नीट लक्ष द्या, कडू लिंबाचं तेल हेही मेडिकलमध्ये मिळतं आणि करंज तेल हेही मेडिकलमध्ये मिळतं. या वस्तू आपल्या जुन्या लोकांनी म्हणजे घरगुती कशा पद्धतीनं ट्रीटमेंट करायचं त्याच्यासाठी
कडुलिंब चिचून लावत होते पहिला, किंवा करंजाच्या बिया चेचायचे, करंजाचा पाला चेचायचे, त्याचा रस करायचे. पण आता सहजासहजी आर्क तेलच मिळतंय त्याचं. 1 चमचा करंज तेल आणि 1 चमचा हे कडुलिंबाचं तेल, आणि हे 1 चमचा सांगितलं. आणि हे जे किती ड्रॉप्स सांगितले मी, 10 ड्रॉप्स सांगितले. हे एकत्रित करा आणि जिथं जिथं तुमच्या त्वचा, आणि ते एका ह्याच्यामध्ये भरून ठेवा, बॉटलमध्ये भरून ठेवा तुम्हाला पुन्हा लावण्यासाठी. 1-2-3दा दिवसातून 1-2-3दा तुम्ही जर लावलं तर अंगाला कसलीही खाज असू द्या, कसल्याही प्रकारचे चट्टे उठलेले असू द्या, पांढरे चट्टे असू द्या, काळे चट्टे असू द्या, तांबडे चट्टे असू द्या, हे सर्व हे लावायला सांगतोय मी. हे लावण्यासाठी सांगितलं, लक्षात ठेवा. मग आता हे लावून पूर्णपणे आपण वस्त्र परिधान करू शकतो. त्याचा कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट नाहीये. एक 4-5 दिवस हे अप्लाय केलं, हे कार्य अँटीबॅक्टेरियल आहे, अँटी फंगल आहे. सर्व याच्यामुळं जेवढे त्वचा रोग आहेत तुमचे तेवढे सर्व मनुष्याचे. लहान मुलाला लावताना फक्त अत्यल्प प्रमाणात लावायचं, अगदी किंचित त्याच्यामध्ये बोट बुडवून, जिथं आहे तिथं थोडंसं. समजा तुम्हाला विंचू चावला किंवा तुम्हाला समजा गोम चावली, नीट लक्ष द्या, किंवा काय चावलंय हे तुम्हाला माहित नाही, डॉक्टरकडे जाईपर्यंत याच्यामध्ये फक्त हे तुळशी ड्रॉप 5 थेंब टाकायचे आणि ते जिथं चावलंय तिथे फक्त हे लावा. आलं का लक्षात? तिथंपर्यंत जास्तवर तुमच्या सगळ्या वेदना जवळजवळ कमी होतील. परंतु अँटीव्हेनमचं इंजेक्शन हे मिळतं आणि ते घेणं, डॉक्टरांची भेट घेणं हे आवश्यक आहे. यातून आणखीन कोणाला काय शंका असेल तर ते कमेंट्स करून किंवा डायरेक्ट फोन करून तुम्ही विचारू शकता. ओके, झालेली सेवा तुम्हा सर्व संतजनांच्या गुरूंच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल.